हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी तुम्हाला छान फर्निचर दाखवायला आणलेलं आहे। काय आहे, जगात दोन प्रकारची माणसं असतात। एक प्रकारची जी असतात ना, ती अशी मॉलमध्ये जातात, दुकानात जातात, त्यांना फर्निचर आवडलं घेऊन टाकतात, पैसे देतात, मोकळे होतात। मग ते कसलं फर्निचर आहे, ते टिकणारे नाही टिकणारे, 4-5 वर्ष वापरतात, फेकून देतात, नवीन आणतात। पण काही माणसं माझ्यासारखी असतात, त्यांना तो टिकाऊपणा, ते सागाचं आहे की नाही, त्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे की नाही, ते कारागिरांनी केलेलं आहे की नाही, त्याच्यात त्या कारागिराची माया आहे की नाही, हे सगळं त्यांना लागतं। आणि मग हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे। तर अशा वस्तू दाखवण्यासाठी मी आलेली आहे पुण्याजवळ सिंहगड पानशेत रोडवरती खानापूर नावाचं गाव आहे। त्या खानापूरमध्ये असे काही कारखाने आहेत, तर थेट त्या कारखान्यांवरती तुम्हाला घेऊन आलेली आहे। व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते, हे आहेत साहेबराव यादव। नमस्कार। नमस्ते। यांचं ना फर्निचरचा कारखाना आहे आणि अतिशय सुंदर फर्निचर बनवतात। आम्हाला तुमचं फर्निचर सगळं दाखवणार का? दाखवतो ना, चला। आणि किमती पण सांगणार ना? हो, किमती बी सांगतो। हो। यांच्याकडे फक्त फर्निचर मिळतं असं नाही आहे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी अनेक उपयोगाच्या वस्तू ते बनवतात। अहो, लाकडाची बैलगाडी बनवतात, बैलगाडीची चाकं बनवतात, तोफा सुद्धा बनवतात, नांगर बनवतात। चला आपण ते पण बघूयात कसं आहे ते। हे काय आहे दादा? हे बैलगाडीचे तुंबा आहेत, तुंबा। अच्छा। मेन याला मनी बोलतात, हां, मनी सुद्धा बोलतात याला, काही वेळेला तुंबा सुद्धा बोलतात। अच्छा। आणि तिकडे जे चाललेले हां, आहे ते आता तिकडे काम चालू आहे। आता या बैलगाडीच्या 13 ऑर्डर आहेत माझ्याकडे। 13 बैलगाड्या हो, बनवताय 13 तुम्ही? 13 बैलगाड्यांच्या ऑर्डर आहेत। अरे बापरे। इथे हे दादा बैलगाडीच्या चाकाचा तुंबा बनवून घेत आहेत। तुंबा हा बैलगाडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि ह्याच्यावरती ते लाकडी चाक बसवलं जातं। हे काय आहे? हे बैलगाडीचं पुठ्ठा आहे, पुठ्ठा। पुठ्ठा हो। म्हणजे काय असतं? हे गाडीचं गोल जे चाक असतं ना, रिंग हां, असते ना, हां। त्याच्या आतमधला बैलगाडीचा पुठ्ठा। अच्छा, म्हणजे असे सगळे पुठ्ठे तुम्ही हो, तयार 6 करणार? तयार करणार। 6 सहा. आणि मग ते गोल चाक मग ते बनणार। गोल तयार होणार। ह्याच्यामध्ये 12 तुकडे बसवायला लागतात, 12 अरे, त्याला अरे बोलतात। अरे बोलतात। हो। अच्छा। आणि हे पुठ्ठा। हो। हे बघा व्ह्युअर्स, हे असे बैलगाडीच्या चाकाचे पुठ्ठे इथे तयार आहेत। तुम्ही अगदी ते लिहिलंय, हे फिरवत आणलंय, हे चाकच आहे ना हो, हे बैलगाडीचं? बैलगाडीचं चाकच आहे। पण ते पूर्ण व्हायचंय? पूर्ण व्हायचं ते, त्याच्यासाठी ते पुठ्ठे तयार आहेत ना, हे 12 स्पोक आहेत, त्या 12 मध्ये 6 बसणार ते। अच्छा, हे जे आहेत हे 12 आरे आहेत 12 त्याच्यात. आरे, 12 आरे। आणि ते 12 आऱ्यामध्ये हे हे 6 6 पुठ्ठे बसणार याच्यात, अच्छा। एका एक पुठ्ठे 6 बसणार। बैलगाडी म्हणली की मजबूतपणा आलाच। हे मजबूत आहे का? हो, बरोबर। मजबूतपणा म्हणजे 20 वर्षी गॅरंटी मी देतोय, कारण लाकडाची गॅरंटी देतोय। यात डॉक्टरला काय माणसाची गॅरंटी नाही, पण मी लाकडाची गॅरंटी देऊ शकतो। अरे वा। हो। हे बैलगाडीचे जे रिंगा बनवलेले आहेत ना, या अशा लोखंडाच्या बनवलेल्या लागतात। ते पहिले लांब पट्टी असते, नंतर ते बेंड करून शनी, तिला बेंड करून शनी, तिला आकार देऊन शनी, मग त्याला बसवायला लागतात। मग याला टायर नाही बसवत का? नाही, टायर नाही, हे लोखंडच बसवायला लागतं। लोखंडानीच ते लोखंडाने hold पॅक होतं. होतं, अगदी 20 वर्ष त्याची काय गॅरंटीच असते त्याची। हो ना? हो। हे बघा व्ह्युअर्स, बैलगाडीवरती लागणारं नक्षीकाम हे दादा अगदी मन लावून करतायत। हे बघा व्ह्युअर्स, तयार झालेली सुंदर चाकं मस्त रंग वगैरे मारून अगदी नक्षीदार पद्धतीने बैलगाडीला जोडण्यासाठी तयार झालेली आहे। ही बैलगाडीची साठी, ती चाकं बनवली आहेत ना, त्याची साठी। अच्छा। हे बघा किती रंगबिंग, आणि सगळे हे सगळं सागवान लाकूड आहे। हो ना? हो। फारच छान। आणि काय डिझाईन केली आहे तुम्ही, मस्त। साहेबराव दादांच्याकडे दरवाजे पण मिळतात। आता हाच दरवाजा बघा ना, किती सुंदर आहे। आणि ह्याच्यामध्ये ना अगदी टिपिकल आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची अशी फुलं कोरलेली आहेत। या दरवाजाचं माप आहे 3.5 फूट बाय 6.5 फूट आणि ह्याची किंमत आहे 13,000 रुपये। आता तुम्हाला याची सागवानाची फ्रेम पण पाहिजे आहे, जी फ्रेम आवश्यक असते दरवाजा बसवायला, तर त्याच्या सकट जर का हा तुम्हाला हवा असेल तर याची किंमत आहे 18,000 रुपये। हा डबल दरवाजा आहे।
याची रुंदी आहे 3.5 फूट आणि उंची आहे 7.5 फूट. बघा काय एकदम सुंदर आहे. आणि हा जर का फक्त तुम्हाला हे अशी 2 दारं हवी असतील तर याची किंमत आहे 22,000. आणि जर का फ्रेम सकट तुम्हाला हवा असेल तर त्याची किंमत आहे 30,000 रुपये. ही दरवाजाची ही फ्रेम आहे, एकदम भली मोठी आणि जड आहे. याच्या सकट दरवाजा हवा असेल तर मी तुम्हाला किंमत सांगितली. आणि या दरवाजांची प्राईज याच्या आकारानुसार, रुंदीनुसार, उंचीनुसार वेगवेगळी असेल. आणि जर का तुम्हाला एखादं डिझाईन मनात आहे ते तुम्ही घेऊन आलात तर तसा दरवाजाही तुम्हाला नक्की बनवून मिळेल. हा सुंदर देवारा, किती मस्त त्याचं कार्विंग केलेलं आहे, किती छान प्रशस्त आहे. खाली हे असा एक ड्रॉवर दिलेला आहे. या इथे असं छान दिवा लावायच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. आणि या संपूर्ण सुंदर देवाऱ्याची किंमत आहे 21,000 रुपये. हा रॉ स्वरूपात आहे. जेव्हा तुम्हाला त्याची डिलिव्हरी मिळेल तेव्हा तो मस्त चकाचक पॉलिश करून मिळणार. हा आहे चौरंग. याचा साईज आहे 20 बाय 20. हा बघा, असा अगदी व्यवस्थित आहे, मोठा आहे. आणि याची किंमत आहे 2,000 रुपये. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. या गाण्यावरच तुम्हाला कळलं असेल की हे काय आहे. अहो, हा आहे पाळणा आणि तो सुद्धा सागाचा. आता सागाचा पाळणा पूर्वी आमच्या लहानपणी आम्ही अशा पाळण्यामध्ये झोपून वाढलेलो. आताच्या काळात कोण घेते असेल असं मला वाटत नाही, पण तुम्ही ती जुनी पद्धत पुन्हा रिवाईव्ह करू शकता. मस्त आहे की नाही. हा इथे अवेलेबल आहे 11,000 रुपयांना. आणि तुम्ही हा घरी नेला की ह्याला दोरी वगैरे तुम्ही लावायची आहे, ती काही याच्याबरोबर मिळणार नाही. हे असे मस्त सोफे आहेत आणि ह्याची किंमत आहे 6,500 रुपये. बसून सांगते कसा आहे. वा, कम्फर्ट आहे. कम्फर्ट. अशी एक मस्त गुबगुबीत गादी घातली ना, सुख आहे, सुख. आत्ता मी जेवढ्या तुम्हाला वस्तू दाखवते ना त्या रॉ स्वरूपात आहेत. जेव्हा तुमची डिलिव्हरी असेल ना तेव्हा त्या तुम्हाला अगदी चकाचक पॉलिश करून अशा अगदी नुसत्या शाईन मारणाऱ्या अशा मिळणार आहेत. आणि हे आहे सिंहासन आणि हे पूर्ण सागवानाचं आहे बरं का. बजरा, आजच्या दिवस तरी मी राणी बनते आणि सिंहासनावरती बसते. काय वाटतंय, खरंच अगदी रॉयल फील येतोय. आणि या सिंहासनाची किंमत आहे फक्त 7,000 रुपये. आणि हे तुम्हाला मस्तपैकी पॉलिश करून चकाचक मिळणार. तसंच यांच्याकडे पलंग, रथाची चाकं अशा अनेक वस्तू बनवून मिळतात. तुम्ही एकदा व्हिजिट केली ना आणि तुमची काय डिमांड आहे ते सांगितलं की सगळं तुम्हाला तुमच्या मनासारखं बनवून मिळेल. हे सुंदर सुंदर फर्निचर बनवण्यामागे कसबी कारागिरांचे हात असतात. या दादांची मी तुम्हाला ओळख करून देते. यांचं नाव आहे सुरेश पांचाळ. नमस्ते दादा. हे सगळं तुम्ही बनवता? अरे वा, खूपच छान. आणि या सेटची किंमत काय आहे? हे 40,000 रुपये. 40,000 रुपये. आणि काय काय येणार आहे याच्यामध्ये? हे 6 खुर्च्या, 6 खुर्च्या, एक डायनिंग टेबल, डायनिंग टेबल, त्याच्यावरती काच येणार. काच येणार. हा, अरे वा, मस्त. आणि हा जो तुम्ही हा जो खाना दिलेला आहे तर ह्याच्यात काय ठेवू शकतो का? त्याच्यात तुम्ही ते काही शोचं सामान ठेवू शकता. शोचं सामान. हा. म्हणजे तो ऑपरेट नाही करता येणार. हा. पण जर समजा आम्हाला इथून असं काही कप्पा करून हवा असेल तर देऊ शकता का? देऊ शकू. अरे वा. हा पूर्ण सेट म्हणजे 6 खुर्च्या आणि हे टेबल त्याच्यावरती काच टाकून व्यवस्थित छान पॉलिश करून तुम्हाला 40,000त बसणार. हा एक मोठा सोफा सेट आहे. हा सोफा सेट आहे ना, म्हणजे यातला सोफा हा 6 फूट रुंद आहे आणि अगदी प्रशस्त आहे. दादा, हा कोणत्या लाकडात बनलाय? हा संपूर्ण सागवान लाकडात आहे. सागवान लाकडात. हो. आणि या सोफा सेट मध्ये काय काय येतं? सोफा सेट मध्ये एक टिपॉय मिळणार. आणि तो मोठा असेल का? हो, 22 बाय 20चा मिळणार. 22 बाय 20चा हो. टिपॉय मिळणार. टिपॉय. हे कोणते लाकूड आहे? हे सागवान लाकूड आहे. अच्छा, म्हणजे हे जंगली सागवान लाकूड आहे का? नाही नाही नाही, हे सागवान म्हणजे ओरिजिनल सागवानच आहे. सागवान म्हणजे सागवानच आहे. सागवान सागवान. मग ते जंगली जंगली म्हणल्यानंतर लिंब येतो, बाभळ येते, आंबा येतो, पिंपळ येतो, चिंच येते. हे जंगली लाकूड. आणि सागवान म्हणजे सागवानाला चॅलेंज नाही अजिबात. अच्छा, त्याच्यामध्ये याची- काय जंगली आणि शहरी असं काय नाही नसतं? नाही नाही, हे जे आमच्या इकडचं सागवान जे आहे, हे सागवानाला कोणी म्हणजे म्हणणार नाही की बाबा हे जंगली लाकूड आहे मनुष्याने. हा, हे प्युअर सागवान. प्युअर सागवान, प्युअर सागवान. अच्छा, मग एवढं तुम्ही आता हे सागवानात बनवलंय, मग या सेटची किंमत काय या आहे? सेटची किंमत आता माझ्याकडे आता 35,000 रुपये किंमत आहे. 35,000 हो. रुपये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा सगळा पॉलिश बिलिश करून पॉलिश बिलिश करून देणार. आणि पॉलिश किती करून गॅरंटी देता तुम्ही याची याची? कमीत कमी मला 20 ते 25 वर्षी गॅरंटी मिळणार. हो ना? हो. त्याला काही होणार काही नाही? होणार नाही का? किडा मुंगी काही वाळवी, नाही, काही नाही, काही लागणार नाही? काही नाही. आम्ही असं लिखे कागदावर सुद्धा लिहून देतो आम्ही. अरे वा. म्हणजे बघा, आता समजा
मला आता पूर्ण सेट नकोय, मला फक्त 2 खुर्च्या हव्यात किंवा फक्त सोफाच हवाय किंवा फक्त टिपॉयच हवाय, तर तुम्ही देता का? हो देतो ना, मी देतो ना. देता? हो, त्याची किंमत वेगळी वेगळी असते, प्रत्येकाची काय किंमत वेगळी असते. हो. आणि सेट जर घेतला तर त्याची किंमत 35,000 रुपये. आता एक खुर्ची जर घ्यायची म्हणलं तर ही खुर्ची एक खुर्ची 8,000 रुपयाला आहे. 8,000. हो. अच्छा. म्हणून ते परवा परवा गिरायक आलेलं तर टिपॉय मी 6,000 रुपयाला टिपॉय देऊन टाकला. अच्छा. हो. हे काय आहे? हे मशागतीचं भातासाठी मशागतीचं याला पाभार बोलतात. पाबर. हो. अच्छा. आणि याला काय असं बैल जोडले जातात याला का? पुढे बैल जोडले जातात त्याला. अच्छा. आणि आणि हे पेरणीसाठी याला पाभार बोलतात आणि याला दात्या बोलतात. दात्या. आणि काय ह्यांच्या किमती आहेत? ह्याची किंमत 7,000 रुपये हा. आणि ह्याची पाभारीची किंमत 11,000 रुपये. 11,000 रुपये. नांगर नाही का तुमच्याकडे? नांगर होती पण ते शेतकऱ्यांना लागते, त्यामुळे काय बनवलेली वस्तू राहतच नाही. ती नांगर अच्छा. झाल्या अशा वस्तू बनवलेल्या राहतच नाही. हे आज किंवा उद्याच्याला जाई नाही. मग नांगर कितीला देता? नांगरीची किंमत आहे 5,000 रुपये. आणि तोही संपूर्ण सागायचा आहे? सागवान. अरे वा. अहो, यांच्या इथे तोफांचे स्टँड पण बनवले जातात. साहेबराव दादा आणि पांचाळ दादा आता मला हा स्टँड जोडून दाखवतायत. काय आहे, सगळ्या गड किल्ल्यांवरती तोफांना भरपूर मागणी असते, पण त्या नुसत्या तोफा ठेवायच्या नसतात, त्याला स्टँड पण लागतो. आणि हा मजबूत स्टँड साहेबराव दादा तयार करतात. ह्याच्यात मध्ये तो बसते. हा, ती लोखंडी असते ती. हो, लोखंडी असते ती. ती ह्याच्यात बसते. हो. अच्छा. हिचं वजन कमीत कमी 1 टनाच्या आसपास असतं. अच्छा. हो. आणि ह्या टोटल तुमच्या या सांगाड्याचं वजन किती आहे? ह्या टोटल 1.5-2 टनाच्या आसपास असणार. 1.5-2 टनाचं. हो, हो. आणि तो तेवढं लोखंडी ते एवढं ती वजन घेते. घेते. म्हणजे ती हलवायची असेल तर ते इझी जात असेल ना? हो, ही जी जाते वरती याच्यावर एकदा बसली ना की ते हलत नाही. अच्छा. हे खूपच छान आहे. कितीला म्हणे हे 90,000 रुपयाला दिले. 90,000ला दिले. मग अनेक गड किल्ल्यांच्या ऑर्डरी तुमच्याकडे आता असतील. शिंगड किल्ल्यावरती 3 तोफांच्या बनवून दिलेले आहेत. तुम्ही बनवून दिले? हो, हो. मस्तच आहे. सुंदर आहे. बघा ताई, नाशिक बैलगाडी, संपूर्ण बैलगाडी सागवानामध्ये तिची किंमत 1,40,000 रुपये घेतो. अच्छा. पूर्ण अशी बनवून देता का? बैलगाडी सागवान म्हणजे ते असं ती चौकट वगैरे हो, ते सगळं असते. संपूर्ण जोडूनच न्यायची, फक्त बैल आणायची आणि घेऊन जायचं. घेऊन जायचं. हो. कसं आहे माहितीये, आपलं स्वप्न असतं की आपण एक 4 चाकी घ्यावी, मस्त एक 4 व्हीलर घ्यावी, AC घ्यावी. तसं शेतकऱ्यांचं पण स्वप्न असतं, एक छानशी बैलगाडी असावी, तिला छान बैल असावेत, आणि ते स्वप्न दादांच्या मार्फत पूर्ण होतं. आता इथे कसं यायचं हे मी तुम्हाला सांगते. हे पुण्यापासून ना खूप जवळ आहे. सिंहगड पानशेत रोडवरती खानापूर नावाचं गाव आहे. त्या खानापूर गावात शिरायचं, ग्रामपंचायतीच्या जवळ एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या शेजारीच किरण फर्निचर हा कारखाना आहे. तुम्ही विचारलं ना किरण फर्निचर कुठे आहे, कोणी पण सांगेल. आता मी आली आहे भगत फर्निचर यांच्याकडे, आणि हा जो माझ्या खांद्यावरती दिसतोय ना, तो आहे जंगली सागवानाचा खांब. म्हणजे जंगली सागवानाचं हे ॲक्च्युअल झाडाचं लाकूड आहे. यांच्याकडे जंगली सागवानापासून सुंदर टिकाऊ मजबूत फर्निचर बनतं. चला आपण बघूयात कसं आहे ते. हे बघा, हे असे इथे लाकडाचे ओंडके टाकलेले, हे पातळ आहेत आणि या इथे ना अजून मोठे मोठे आहेत. हे तर अजून विशाल आहेत, आणि त्याच्याहून मोठे हवे असतील तर हे आहेत. आपण आपल्या डोळ्यांनी खात्री करून घ्यायची आणि सुंदर टिकाऊ मजबूत फर्निचर बनवून घ्यायचं. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत गौरव भगत. नमस्ते. हे आणि यांचे वडील हे दोघंजणं मिळून हा फर्निचरचा कारखाना चालवतात आणि अतिशय सुंदर सुंदर वस्तू तयार करतात. तुम्ही आम्हाला दाखवणार ना? हो, दाखव. तुमच्या कारखान्यात काय काय वस्तू बनतात? हो, दाखव. हे आहे तिथले कारागीर बालाजी बनसोडे साहेब. नमस्ते. नमस्कार. या खुर्चीचं काय वैशिष्ट्य आहे? ही म्हणजे म्हाताऱ्या माणसासाठी आरामीला बसण्यासाठी हा, ही खुर्ची चांगली आहे. चांगली आहे. हा. अच्छा, या खुर्चीचं काय वैशिष्ट्य आहे? ह्या खुर्चीचं वैशिष्ट्य आरामीनं बसता येतं. हा, आणि ही आहे सागवान. सागवान. हा, म्हणजे- सागवानला आम्ही कलर देऊन फिनिशिंग करून हा, ओके केलेलं.
अच्छा, मग तो जंगली असला तरी काही फरक नाही काही पडत? फरक नाही. सागवान हा सागवानच असतो. सागवानच राहतो, ती ओळखू येतो सागवान. मग त्याच्या त्या सागवानात तर वैशिष्ट्य फिगर दिसतात. हा दिसतात ना, लोक फिकर आहेत, लोक सगळे फिकर आहेत. हा खरंच की. हा. मस्त. याच्यावर किती किलो माणूस बसू शकतो? 200-250 किलोचा माणूस बसू शकतो सरासरी. 250 किलो बसू शकतो? आरामशीर बसू. अरे वा, खूपच मस्त आहे. या खुर्चीची किंमत आहे 5,000 रुपये आणि ही पूर्ण सागात आहे. तुम्ही नक्कीचा विचार करू शकता. मी जरा बसून बघते. हा, काय मस्त. कम्फर्टेबल वाटते एकदम. म्हणजे आपली शाळेमध्ये कार्यालयात जशी खुर्ची असायची ना, तशीच आहे ही. फक्त ही उंच आहे आणि रुंद आहे, त्यामुळे असं एक असा वेगळा कम्फर्ट मिळतोय. खरंच मस्त आहे. ही अजून एक खुर्ची आहे आणि ही त्या खुर्चीपेक्षा जरा लहान आहे आणि हिची किंमत आहे 3,000 रुपये. ही तयार आहे, हिचं अजून सगळं पॉलिश वगैरे व्हायचं आहे, पण मजबूती म्हणाल ना एकदम मस्त आहे. बघा, ह्याच्यावर एक गादी बिदी अशी टाकली ना एकदम मस्त वाटली बसायला, जड आहे. आणि तुम्हाला मी अजून एक युनिक वस्तू दाखवते. हे आहे ॲपलच्या आकाराचं स्टूल. बापरे, चांगलं जड आहे बरं का. हे बघा, हे असं आहे, हे असे पाय केलेले आहेत, चांगलं मजबूत आहे. ह्याच्यावरती मी खरं तर बसूनच बघते, म्हणजे बसल्यानंतर कसं वाटतं ते पण महत्त्वाचं. चांगलं वाटतंय. किंचित लहान आहे पण चांगलं आहे. याची किंमत आहे 2,000 रुपये. हा अजून एक युनिक प्रकारचा स्टूल आहे. याचं हे जे डिझाईन आहे ना वरचं, हे सूपसारखं केलेलं आहे आणि हा पण भरपूर मजबूत आहे आणि आपल्याला होल्ड करण्यासाठी यांनी अशी 1 इंचाची अशी पट्टी दिलेली आहे. याच्यावर मी बसून बघते. म्हणजे याचा उपयोग कसा आहे की जर का किचन ओट्याला आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला आता उभं राहायला होत नाही आहे, तर अशा वेळेला हे स्टूल असं मांडलं की आपण किचन ओट्यावरती चांगलं काम करू शकतो. हे आपलं नेहमीचं नॉर्मल पद्धतीचं स्टूल आहे, अगदी पारंपरिक. अहो, आपण साधं स्टूल घेतलं ना तर ते सुद्धा 700-800 रुपयांना येतं. ते जंगली लाकडाचं आणि त्याचा बेस अगदीच म्हणजे असा डळमळीत असतो. पण हे सागाचं आहे, प्रचंड जड आहे. याला ना काहीच ढग नाही बघा, किती मजबूत आहे आणि याची किंमत आहे फक्त 2,000 रुपये. स्टूलामध्ये पण अजून प्रकार आहे. हे 1.5 फुटाचं स्टूल आहे, याची किंमत आहे 1,000 रुपये. आणि खालचं जे आहे ते 2 फुटाचं स्टूल आहे आणि त्याची किंमत आहे 1,200 रुपये. हे एक सुंदर कार्विंग केलेलं मंदिर आहे आणि हे सागवानाचं आहे. हे मंदिर पण या कारखान्यातच बनतं. किती सुंदर आहे बघा. त्याला असं त्यांनी कप्पे वगैरे पण दिलेले आहेत, म्हणजे तुमच्या पोथ्या किंवा हे सगळं इथे राहू शकतं. आणि या देवघराची किंमत आहे 12,000 रुपये. आता तुम्हालाही असं छानसं देवघर बनवून घ्यायचं आहे आणि तुमच्या मनात एखादं डिझाईन आहे, तर ते डिझाईन घेऊन तुम्ही इथे आलात तर तुमच्या मनासारखं देवघर तुम्हाला बनवून मिळेल. काय आहे, हे पूर्ण सागवानाचं आहे ना, त्याला कीड लागणार नाही, वाळवी लागणार नाही, मुंगी लागणार नाही. त्याच्यासाठी याची किंमत 12,000 रुपये ठेवलेली आहे. आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवा तसा साईज याच्यामध्ये तुम्हाला बनवून मिळेल. हे असे झोपाळे पण मिळतात. याचा साईज आहे 3.5-2.5, म्हणजे 3.5 फूट बाय 2.5 फूट आणि याची किंमत आहे 8,000 रुपये. आणि बघा किती मस्त डिझाईन केलेलं आहे असं हे कडेला, दिसतंय का? हे असं फ्रंट पट्टीला पण त्यांनी डिझाईन दिलेलं आहे. हे बघा, हे असं. आणि हा जो मोठा आहे याचा साईज आहे 4x2.5 आणि ह्याला पण सुंदर डिझाईन केलेलं आहे आणि याची किंमत आहे 10,000 रुपये. हे बघा व्ह्युअर्स, यांच्याकडे ना असे चौरंग आणि पाट पण मिळतात. चौरंग आणि पाट असा ह्यांच्याकडे कॉम्बोच मिळतो. हा सेट आहे ना, याच्यामध्ये 2 पाट आणि 1 चौरंग असं येतं आणि ह्याची किंमत आहे फक्त 1,500 रुपये. तर ही सागवानाचे. ही संधी सोडू नका, लगेच घेऊन टाका. आणि हे सुंदर असं टिपॉय, हे तुमच्या हॉलची नक्की शोभा वाढवेल. याची किंमत आहे फक्त 4,000 रुपये. हे सागवानाचे दरवाजे आहेत. यांचा साईज आहे 4 फूट बाय 7 फूट आणि हा जर का तुम्ही फक्त दरवाजांचा सेट घेतलात तर हा तुम्हाला 25,000ला बसेल. आणि ह्याची ती भव्य अशी फ्रेम आहे, एकदम मजबूत सागवानाची. हे 2 दरवाजे आणि ही फ्रेम
हा सेट तुम्हाला 35,000ला बसेल. यांचा कारखाना प्रशस्त आहे आणि यांच्याकडे सगळी आधुनिक मशिनरी पण आहे. त्यामुळे तुमच्या मनात असलेली वस्तू तुम्हाला इथे नक्की बनवून मिळणार. हे एक ऑफिस टेबल आहे. याची किंमत आहे 8,000 रुपये आणि ह्याला ड्रॉवर आणि की अशी सिस्टीम पण दिलेली आहे. आता इथे कसं यायचं ते सांगते. सिंहगड पानशेत रोडवरती पायगोडेवाडीचा फाटा आहे. तिथे व्यंकटेश्वरा कंपनी आहे. त्या कंपनीच्या 100 मीटर परिसरातच यांचं दुकान आहे, भगत फर्निचर. या दोनही दुकानांचे पत्ते आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे जरूर चेक करा. व्ह्युअर्स, मी तुम्हाला आज 2 फर्निचरमधली हिडन जेम दुकानं दाखवलेली आहेत. तिथे तुमच्या मनासारखं फर्निचर आणि तेही सागवानाचं सालोसाल टिकणारं हे तयार करून मिळणार आहे. तेव्हा जरूर यांना व्हिजिट करा. जेव्हा काही बनवायचं असेल तेव्हा यांचा विचार करा. ठीक आहे, परत भेटू अशाच एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये. ओके, टाटा, बाय बाय.